ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनकाळामध्ये 100 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि 10 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स त्यांचे सध्या सुरू आहेत। 8 प्रकारचे हॉस्पिटल्स, एक मोठ्या लेवलचे हॉस्पिटल्स आणि तसेच रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, कमर्शियल प्रोजेक्ट्स, तसेच हॉटेल प्रोजेक्ट्स ज्यांनी आपल्या लाईफमध्ये केलेले आहेत आणि सध्या त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर व पुणे अशा ठिकाणी कन्सल्टंट मॅनेजमेंटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांनी पूर्ण केलेलं आहे असे आर्किटेक्ट निलेश पाटील सर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आहेत। निलेश सर, आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत। धन्यवाद सर। कसं वाटतंय आज इथे येऊन? चांगलं वाटतं। आयकॉनचाही प्रवास आतापर्यंत जो पाहिला गेल्या 30 वर्षापासून आयकॉनचा असणारा प्रेझेन्स आणि नांदेड सारख्या सिटीत 5 वर्षापासून आयकॉनला असणारा रिस्पॉन्स, तर ह्या गोष्टीचाही तेवढाच अभिमान वाटतो। ज्या प्रकारे आम्ही पुढे पडतो तसंच आयकॉनचंही यश बघताना आनंद होतो। ओके सर, तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास थोडक्यात सांगायचं आहे। मी 2009ला आर्किटेक्चर कोर्स औरंगाबादहून पूर्ण केला। त्याच्यानंतर मुंबई, बँगलोर अशा ठिकाणी मी जॉब केले। पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं माझं कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पुण्याहून आणि 2017 पासून मी नांदेडला प्रॅक्टिस करतो। 2017 पासून आम्ही जवळपास 100 पेक्षा अधिक प्रोजेक्ट्सवर काम केलं। क्या बात। तसेच गेल्या 3 ते 4 वर्षात आम्ही 8 ते 10 हॉस्पिटलचं काम पूर्ण केलेलं आहे आणि विथ रेफरन्स टू आर्किटेक्चर फील्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी हा आमचा एक मेजर कन्सेप्ट आहे, ज्याच्यात की आम्ही कम्प्लीट विथ मटेरियल सोल्युशन्स पण देतो। सो दॅट इज वन ऑफ आवर स्पेशालिटी। क्या बात आहे सर। त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये जेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण झालं किंवा शिक्षण सुरू होतं तेव्हा तुम्हाला कुणी मोटिवेट केलं किंवा कुणी सपोर्ट केला? माझे मोटिवेशनल्स हे फक्त फील्डमधलेच नव्हते तर वेगवेगळ्या क्षेत्रातले होते आणि बेसिकली इफ यू वॉन्ट टू बी अ प्रॅक्टिशनर दॅन यू मस्ट बी सेल्फ मोटिवेटेड। सेम टाइम यू हॅव टू टेक आयडल्स फ्रॉम डिफरंट फील्ड्स हाऊ दे गॉट सक्सेस। तर माझ्या मते खूप साऱ्या लोकांचं, खूप साऱ्या व्यक्तिमत्वांचं एक मोटिवेशन सोबत होतं। तरी प्रेरणास्थान कोण आहेत तुमचे? तरी पण म्हणजे फॅमिलीतून म्हणा, फ्रेंड सर्कलमधून म्हणा किंवा क्षेत्रामधून? आर्किटेक्ट बी.व्ही. जोशी सर आहेत, जे की सिनियर मोस्ट आर्किटेक्ट होते। ओके। ते खूप मोठे प्रेरणास्थान आहेत। झालंच तर परवाच रिसेंटली श्रीयुत रतन टाटांचं जे डिमाइज झाला, तर ही इज ऑल्सो वन ऑफ द बिगेस्ट मोटिवेशन वी कॅन से। तर असे खूप युथ आयकॉन्स आहेत, मोटिवेटर्स आहेत, ज्यांचे की मोटिवेशननी एक बिझनेसमन म्हणून आपण पुढे पडू शकतो। येस सर, येस सर, येस सर। सर, बांधकामामध्ये आर्किटेक्ट हा महत्त्वाचा दुवा आहे आणि त्यात आपली भूमिका खूप महत्त्वाची असते, याविषयी तुम्ही काय सांगाल? महत्त्वाचा दुवा आहे, मी थोडक्यात सांगायचं तर असं सांगेल की जेव्हाही आपण बांधकाम करणार आहात किंवा एखाद्या इमारतीचं नवीन काम सुरू करणार आहात त्यावेळेस त्याचं योग्य प्रकारे नियोजन, एकूण डिझाईन करून घेणं खूप आवश्यक असतं। सेम टाइम जेव्हा तुम्ही एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टमेंट होण्यासाठी पण एक कन्सल्टंटची आवश्यकता असते। त्या अनुषंगाने एक आर्किटेक्टचा रोल असतो, जो की एकूण 8 ते 10 वेगवेगळ्या टीम्स ज्या असतात त्यांच्याशी निगडीत सर्व कामांचं कोऑर्डिनेशन करतो। येस येस येस। ओके सर, ओके सर। सर, बांधकामाला सुरुवात करण्याआधी त्याची रचना किंवा डिझाईन करणे किती महत्त्वाचं आहे असं वाटतं तुम्हाला? एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असो किंवा एक मोठा हॉस्पिटल किंवा हॉटेल प्रोजेक्ट असो, कोणत्याही प्रकारच्या प्रोजेक्टसाठी मोर दॅन स्केल म्हणजे तो किती मोठा आहे किंवा तो किती लहान आहे पेक्षा त्याच्यात खूप कॉम्पोनंट्स असतात, ज्याचा की योग्यरित्या अभ्यास करून त्याची रचना करणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने कधीही एखाद्या कन्सल्टंट थ्रू त्याच्या पूर्वी डिझाईन करणं आवश्यक असतं, विथ रिस्पेक्ट टू इट्स स्ट्रेंथ, इट्स ड्युरेबिलिटी, इट्स डिझायनिंग अँड ऑल द अदर पार्ट्स। येस येस येस। सर, बरेच कन्स्ट्रक्शन्स असतात, बरेच लोक बांधकाम करतात, ज्याच्याकडे जबाबदारी सोपवलेली असते त्या कन्स्ट्रक्शनची, त्या बांधकामाची, त्या ठिकाणी काही अकुशल कामगार असतात, म्हणजे नॉन स्किल्ड लोक असतात, अनस्किल्ड लोक असतात। तर अशा अप्रशिक्षित माणसांकडून काम करणे किंवा नियमांचे पालन न करता काम करणं म्हणजे कितपत धोकादायक ठरू शकतं असं वाटतं तुम्हाला? जे ड्रॉइंग्स किंवा जे टेक्निकल गायडन्स कोणत्याही कन्सल्टंट कडून केला जातो तो योग्यरित्या जर फॉलो केला गेला नाही तर अशा कामात धोका निर्माण होऊ शकतो। इट डझंट मीन की पूर्णतःच ती बिल्डिंग फेल होऊ शकते किंवा पूर्णतः ते कन्स्ट्रक्शन निकृष्ट दर्जाचं आहे असं म्हणू शकतो, पण ह्या गोष्टीचा कुठेतरी थोडा बहुत परिणाम ह्या तुमच्या ओव्हरऑल गुणवत्तेवर होत असतं। त्यामुळे शक्य तेवढं कुशल आणि एक्सपिरियन्स्ड लेबर्स आणि टीम्सच अपॉइंट केलं पाहिजे। येस येस येस, थँक्यू सर। स्थानिक संसाधने आणि ज्ञान तुमच्या अभियंता प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याची तुमची प्रक्रिया काय असते?
एका प्रोफेसरनी कोणा एकेकाळी पुण्याच्या ऑलरेडी सांगितलेलं आहे की द व्हील हॅज बीन ऑलरेडी इन्व्हेंटेड, यू जस्ट हॅव टू मेक द चॉईस. सो इट इज अ व्हेरी सेम वे की मटेरियल्स ॲज वेल ॲज लोकल टेक्निक्स जे आहेत त्या खूप आधीपासून चालत आलेल्या आहेत. वी जस्ट हॅव टू टेक अ डिसिजन, वी जस्ट हॅव टू मेक अ चॉईस की तुम्हाला काय यूज करायचं आहे. येस येस, करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड सर, थँक्यू. सर, बांधकामामध्ये सळईचे असलेले महत्त्व याविषयी तुम्ही काय सांगाल? एका ह्युमन बॉडीमध्ये जितकं त्याच्या ओव्हरऑल स्केलेटनचं महत्त्व आहे, म्हणजे हाडांच्या सांगाड्याचं जे महत्त्व आहे, थोडक्यात जर सांगायचं तर तेवढंच महत्त्व हे गजाळीचं आहे. आणि हा एक मेजर कॉम्पोनंट आहे कोणत्याही स्ट्रक्चरच्या स्ट्रक्चरल स्ट्रेंथसाठीचा. हे गजाळीमुळेच सगळं कॉम्पॅक्शन किंवा जे काही आहे ते स्केलेटन सांभाळून ठेवणं शक्य होतं. एक्झॅक्टली. बांधकाम क्षेत्रात दिवसेंदिवस नवनवीन आव्हाने येत आहेत सर, तर यांना आपण कसे सामोरे जाता? नवनवीन गोष्टींसोबत आत्मसात, नवनवीन गोष्टींना नवनवीन ह्यांना आत्मसात करून पुढे पडणं हे एक मोठं आव्हान आहे. पण काळानुयुगे ह्या गोष्टी नैसर्गिकरित्या आपण आत्मसात करतो. येस सर, येस सर. घर किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट निर्माण करत असताना अनुभवी आर्किटेक्ट नसल्यास काय नुकसान होऊ शकतं? माझ्या मते सर्वच जण अनुभवी असतात असंही नाही, किंवा तुम्हाला अनुभव मिळेपर्यंत तुम्ही काम करू नये हेही नाही. पण ज्या बेसिक गोष्टींची आवश्यकता असती त्या गोष्टींचा अनुभव असणारेच कन्सल्टंट आपण निवडले पाहिजेत. मुख्यत्वे तेवढी परिपक्वता येईपर्यंत कन्सल्टंट्सनीही स्वतःची प्रॅक्टिस करण्याची घाई नाही केली पाहिजे. ओके सर. सर, तुमच्या शहरातील पायाभूत सुविधा विकासावर तुमचं मत काय आहे आणि अभियंते त्यामध्ये काय भूमिका बजावतात असं तुम्हाला वाटतं? आज जर आपण पाहिलं तर दळणवळण ही सगळ्यात महत्त्वाची गरज असते कोणत्याही शहरासाठी किंवा कोणत्याही देशाला पुढे पडण्यासाठी. तर गेल्या 10 वर्षात आपण जे बघतोय तर ओव्हरऑल इंडिया किंवा ॲज गुड ॲज इन महाराष्ट्र ऑल्सो आपल्या इथं रोड्स हे खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप केले जात आहेत. त्या अर्थीच आपणही डेव्हलप होतोय. येस येस येस. सर, या मुलाखतीतून आपल्याला खूप काही गोष्टी म्हणजे प्रेक्षकांना शिकायला मिळणार आहेत आणि समोर बरेच काही व्यक्ती आहेत, सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना बांधकाम करायचं आहे, स्वतःचा एक ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. अशा लोकांना तुम्ही काय टिप्स द्याल, कुठला सल्ला द्याल, काय सांगाल? सर्वप्रथम बांधकाम करताना योग्य प्रकारे त्या बांधकामाचं जे आहे ते रचना करून घेणं आवश्यक आहे आणि शक्य तेवढं पूर्णतः एखाद्या कन्सल्टंटच्या गायडन्सच्या अंडर बांधकाम केलं पाहिजे, जेणेकरून आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करताय त्या पैशाचं योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट झालं पाहिजे. त्या अनुषंगाने नवीन बांधकाम ज्यांनाही करायचं त्यांनी पुढं अप्रोच केलं पाहिजे. सर, बांधकामाला सुरुवात करण्याआधी डिझाईन म्हणा किंवा लेआउट म्हणा काढणं कितपत महत्त्वाचं आहे, किती महत्त्वाचं आहे हे प्रेक्षकांना सांगावं प्लीज. कोणतंही बांधकाम करताना खास करून रुरल एरियाजमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये हा एक खूप मोठा पगडा आहे की आपण जर एखादा इंजिनियर अपॉइंट करूत किंवा आपण जर एखादा कन्सल्टंट अपॉइंट करूत किंवा आर्किटेक्ट अपॉइंट करूत, येस येस, तर त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल, त्याच्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागेल. तर माझ्या मते हा कन्सेप्ट सगळ्यात आधी बदलणं आवश्यक आहे. कारण तुम्ही जेव्हा एखादं नवीन काम चालू करताय, जेव्हा एखादं नवीन घर बांधताय किंवा इमारत बांधताय, अशा वेळेस तुम्ही योग्य त्या सल्लागारांना नेमूनच काम केलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जे काही काम आहे ते टेक्निकली साऊंड होईल आणि त्याची गुणवत्ता राखली जाईल. सर, तुमचे मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट्स असतात आणि अजून इथून सुद्धा तुमचे मोठे मोठे प्रोजेक्ट्स असणार आहेत. तर तुमचा आयकॉनिक प्रोजेक्टबद्दल तुम्ही थोडक्यात सांगावं प्लीज. आत्तापर्यंत आमचा जो सगळ्यात आयकॉनिक प्रोजेक्ट आहे तो स्केल वाईज आहे श्रीगंगा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विच इज 100 बेडेड हॉस्पिटल. आणि ह्या प्रोजेक्टसाठी आमच्या टीमनी एफर्ट्स घेऊन जवळपास 22 ते 24 महिन्याचा जो टार्गेटेड कालावधी होता तो 21 महिन्यात पूर्ण केला. वा, जसं की बिल्टअप पण मोठा आहे कम्पॅरेटिव्हली आणि ही 7 मजली इमारत आहे. क्या बात, क्या बात. तो कुठे सर प्रोजेक्ट सुरू? हा प्रोजेक्ट आहे वाडिया फॅक्टरीत, कंप्लीट होऊन 1 वर्ष झालेलं आहे. वा. तर नक्कीच सरांचा अनुभव आणि सरांनी सांगितलेल्या काही टिप्स, जो काही सल्ला असेल सर्वांना खूप कामी पडणार आहे. तर सर, आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. थँक्यू सो मच.